मित्रो, आज ज्या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे त्याच्यापूर्वी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधिक चांगलं, सुखकर आणि कुठल्याही वेदनेशिवाय, त्रासाशिवाय आणि लॉकडाऊन शिवाय सगळ्यांना सुखाचं जावो अशी इच्छा आहे. तशीच देवाच्या चरणी प्रार्थना पण आहे. पण आधी आजचा जो विषय आहे तो या आजच्या पार्श्वभूमीवरच महत्वाचा आहे. आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पूर्वी कधी वेगवेगळ्या साम्राज्यांबद्दल वाचलं असेल आणि काही साम्राज्यांची नावं तर आपल्या कानावर वारंवार पडलेलीच आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की या साम्राज्य निर्मिती मागील प्रेरणा काय असतात आणि या साम्राज्यांचा मग जर ती एवढी अवाढव्य असतात तर विनाश होतो तरी कसा. पहिले आपण साम्राज्य म्हणजे काय हे समजून घेऊया. अजस्त्र भूभाग असणारा एखादा जो देश असेल त्याला साधारणपणे आपण साम्राज्य म्हणतो. ज्या देशाच्या अशी मोठा भूभाग आहे किंवा ज्यांनी मोठा भूभाग अंकित केला असा देश, ज्याचं सत्ता यंत्र विलक्षण आहे, फार प्रभावी आणि प्रबळ आहे, खूप साधन सामुग्री आहे, प्रचंड सत्ता आहे आणि ज्या देशाच्या इच्छेपुढे अनेक देशांना, राष्ट्रप्रमुखांना मान तुकवावी लागते, अशा राज्याला आपण साम्राज्य असं म्हणतो. उदाहरणार्थ ब्रिटिशांचं 1857 सालचं साम्राज्य बघा. जगातल्या 5ही खंडांवर त्यांचं राज्य दिसून येईल आणि त्यामुळेच ब्रिटिशांवरच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही अशी पण एकेकाळी एक म्हण होती. आज तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. साम्राज्याची कल्पना कशी आपण करतो की जेव्हा एखाद्या देशापाशी सर्वंकष सत्ता असेल, ज्या सत्तेच्या अधिकारांचा अमर्याद वापर करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांना संधी मिळाली असेल, मोठ्या विशाल भूभागावर या सत्तेचा अंमल किंवा प्रभाव जाणवून येतो. खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि भौतिक साधनं ज्या देशापाशी आहेत आणि आपल्या सत्तेचा निरंकुशपणे कोणत्याही प्रतिरोधाशिवाय ज्या देशाला, सत्तेला, सत्ताधिकाऱ्यांना वापर करता येतो, अशा राज्यांना आपण साम्राज्य म्हणतो. उदाहरणार्थ आपण सोव्हिएत रशियाच्या साम्राज्याची कल्पना करूया. 1919 साली रशियन क्रांती झाल्यानंतर सोव्हिएत संघराज्याचा विस्तार होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर तर ईस्टर्न ब्लॉक म्हणजे पूर्व युरोपातील सर्व देश सोव्हिएत रशियाचे अंकित झाले. मग त्यात पूर्व जर्मनी, पोलंड, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, युगोस्लाविया, बल्गारिया, अल्बानिया यासारखे अनेक देश होते आणि त्यामुळे रशियन भूभाग, रशियन साम्राज्य हे आशिया आणि युरोप या दोन्ही खंडात प्रचंड आकाराने पसरलेलं होतं. जगातल्या महत्वाच्या आणि सगळ्यात मोठ्या साम्राज्यांचा जर आपण विचार केला तर हे रशियन साम्राज्य जगातलं सगळ्यात मोठं होतं असं लक्षात येईल. त्याच्या खालोखाल ब्रिटिशांचं साम्राज्य, नंतर मंगोलांचं, मग क्विंग नावाच्या चीनी राजाचं आणि स्पॅनिश लोकांचं राज्य, अशा प्रकारे महान साम्राज्यांची आपण साधारणपणे ओळख करून घेतो. मग एवढी विशाल आकाराची भूभागाची साम्राज्य अशी सहज तडकाफडकी नष्ट होतात का? उत्तर असं नाही आहे. एखाद्या साम्राज्याच्या निर्मितीलाच खूप मोठा वेळ लागतो आणि निर्मितीनंतर त्याच्या विनाशाची प्रक्रिया देखील काही एका क्षणार्धात पूर्ण कधीच होत नसते. आपण सर्वात प्रथम आणि संपूर्ण या व्याख्यानामध्ये एकाच साम्राज्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्या अनुषंगाने इतर साम्राज्यांचा विचार करणार. रोमचं साम्राज्य रोमुलस नावाच्या राजाने स्थापन केलं असं मानलं जातं. त्याच्याबद्दलची एक दंतकथा आहे की रोमुलस आणि त्याचा भाऊ यांना वाघिणीने आपलं दूध पाजलं आणि त्यामुळे रोम्युलस हा अत्यंत शक्तिशाली झाला आणि त्याच्यातून त्याच्या या शक्ती आणि पराक्रमामुळे लोक त्याला जणू काही शरणच गेले आणि त्यातून त्याच्या साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. खरं पाहिलं तर या दंतकथेमध्ये साम्राज्य निर्मितीचा खरा टप्पा अडकलेला आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, राजाबद्दल, सम्राटाबद्दल, राष्ट्रप्रमुखाबद्दल तो असाधारण शक्तिशाली आहे अशी भावना जेव्हा निर्माण होते, त्यावेळेला त्याच्या साम्राज्य निर्मितीचा मार्ग आपोआपच सुकर होत जातो. दुसरं उदाहरण भारतातलं देता येईल, रोम्युलस सारखंच. ते म्हणजे स्वामी विद्यारण्य यांचे 2 शिष्य हरिहर राय आणि बुक्कर राय यांनी स्थापन केलेलं विजयानगरचं साम्राज्य. याची कथा अशी सांगितली जाते की हरिहर राय आणि बुक्कर राय आपल्या गुरूंबरोबर एकदा फिरत असताना त्यांनी पाहिलं की एक हरिण जीवाच्या आकांताने पळत आलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे वाघ लागलेला आहे. परंतु एका विशिष्ट जागेवर आल्यानंतर त्या हरणाने पवित्राच बदलला आणि तो उलटा वाघावर चालून गेला. ते दृश्य पाहून विद्यारण्य स्वामी आपल्या शिष्यांना म्हणाले, हीच जागा राज्य स्थापन करण्याकरता योग्य आहे. इथे प्रतिकाराची शक्ती लपलेली आहे, इथे पराक्रम लपलेला आहे. कदाचित ते गोष्ट खरी असेल आणि त्यामुळे विजयानगरचं महान साम्राज्य अस्तित्वात आलं.
आणि अशाच प्रकारे अमेरिकेच्या 4 महान नेत्यांनी एका विशाल साम्राज्याची कल्पना केली. एक प्रचंड एकछत्री साम्राज्य, विशाल भूभाग, असाधारण आर्थिक साधनं, विलक्षण स्वरूपाचं ज्ञान साधना आणि तंत्रज्ञान, तत्पर आणि जागरूक नागरिक. यामुळे गेल्या 200 वर्षांपासून जगातली सर्वाधिक शक्तिशाली राज्यसत्ता म्हणून आपण अमेरिकेचा उल्लेख करतो. लिंकन, जेफरसन, रुझवेल्ट, वॉशिंग्टन, फ्रँकलिन या सर्व महान लोकांचं नाव आपण अशा सत्ताधिकाऱ्यांमध्ये घेतो. आणि त्या सत्तेचं खरं प्रतीक जर कोणतं असेल तर माउंट रशमोर या अमेरिकेतल्या एका पर्वतावर या महान पुरुषांची काढलेल्या शिल्पाकृतीच आहे. खरोखर आहे, ते अजेय होते, दूरदृष्टीने संपन्न होते, पराक्रमी होते, त्यांची साम्राज्यकांक्षा अत्यंत विशाल होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते उत्तम नायक होते. आणि त्यामुळेच त्यांना हे साम्राज्य स्थापन करता आले. काही महान साम्राज्यांचा उल्लेख आपण करूया. सगळ्यात पहिले तर पर्शियन साम्राज्य. सम्राट सायरस यांनी ते इसवी सनाच्या 550 वर्षांपूर्वी, कदाचित त्याही अगोदर हे राज्य स्थापन केलं आणि जवळपास त्यानंतर 1000 वर्षपर्यंत हे साम्राज्य महान म्हणूनच ओळखलं जात होतं. सायरस पहिल्याचं त्यामुळेच नाव सम्राटांचा सम्राट, शहनशाह असं होतं आणि ते काही प्रमाणात त्याच्या अद्वितीय पराक्रमामुळे खरंच होतं. रोमन पर्शियन साम्राज्यामध्ये अनेक मोठे मोठे पराक्रमी राजे झालेत. पहिला सायरस, दुसरा सायरस, दरायस आणि त्याच्यानंतरही अनेक. आणि या सर्वांनी जगभर आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. दुसरं महान साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्य आहे. रोमन साम्राज्याची स्थापना जवळपास इसवी सनाच्या 300 वर्षांपूर्वी झाली आणि त्यानंतर कितीतरी वर्ष म्हणजे जवळपास इसवी सनाच्या 4थ्या शतकापर्यंत जवळपास 700 वर्ष हे राज्य अबाधितपणे आपल्या साम्राज्याचा विस्तार करून सगळ्या जगावर राज्य करीत होतं. त्या काळात एक म्हणी होती, एव्हरी रोड लीड्स टू रोम. खरीच गोष्ट आहे. जिथे साम्राज्य आहे, जिथे सत्ता आहे, जिथे वैभव आणि संपन्नता आहे, त्या दिशेनेच सर्व गोष्टी जात असतात. महान रोमन सम्राटांची ते एक मोठी यादीच देता येईल. अर्थात या जुलियस सीझर, ऑगस्टस सीझर सारख्या महान राजांनी या साम्राज्याला मोठा आकार प्रदान करून दिला. अरबांचं साम्राज्यही काही छोटं नव्हतं. महान मोहम्मद यांनी स्थापन केलेलं हे साम्राज्य, याला खिलाफत असं म्हणतात, इसवी सनाच्या 632व्या वर्षी याची स्थापना झाली आणि अत्यंत अल्पावधीत संपूर्ण अरेबिया, त्यानंतर इराक, इजिप्त, इराण यासारख्या अनेक देशांवर त्या साम्राज्याचा विस्तार झाला. सिरिया त्याचा अंकित झाला, लिबिया, आफ्रिकेचा काही भाग, हा विस्तार सातत्यपूर्ण झाला. हे त्या साम्राज्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. जगातल्या सगळ्यात मोठं भूभागावर असणारं साम्राज्य म्हणून जर कोणाचा उल्लेख केला जात असेल तर तो मंगोल राजा चंगीज खान यांनी स्थापन केलेल्या 1206 मधल्या मंगोल राज्याचा जगातील सर्वात मोठा भूभाग त्याच्या अंकित होता. तुम्ही त्याची कल्पना करू शकणार नाही कदाचित. एका बाजूला पोलंड, दुसऱ्या बाजूला भारत, संपूर्ण आशिया, जवळपास युरोप मधला काही भाग, आफ्रिकेतला काही भाग, हा सर्व त्याच्या साम्राज्याचा एक भाग होता. एवढं विशाल साम्राज्य त्यानंतर कोणत्याही राजाला कधीच स्थापन करता आलं नाही. अर्थात त्या काळात पृथ्वीवर अमेरिका नावाचा खंड आहे, कदाचित लोकांना फारसं माहीत नसावं. त्यामुळे मंगोल साम्राज्याच्या सीमा आशियाच्या पलीकडे किंवा युरोपच्या पलीकडे जाऊ शकल्या नाही. ब्रिटिशांनी मात्र त्याहीपेक्षा मोठं एकछत्री साम्राज्य स्थापन केलं. ते सर्व खंडात पसरलं होतं आणि जवळपास 300 वर्ष 1666 पासून तर 1947 पर्यंत ब्रिटिशांनी जगावर राज्यच केलं. ब्रिटिश साम्राज्याची कल्पना करा. इकडे अमेरिकेत कॅरेबियन बेटं असतील, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असेल, भारतासारखा आशियातला सगळ्यात महान देश असेल, या सर्वांवर ब्रिटिशांचं राज्य होतं. या साम्राज्यांच्या उदयाची कारणं कोणती आहेत ही जर आपण समजून घेतली तर त्याच्या विनाशाची कारणं देखील आपल्याला सहजपणे लक्षात येतील. सगळ्यात महत्वाचं आणि प्रमुख कारण जर कोणतं असेल तर ते सैन्य शक्ती हेच आहे. ज्या देशापाशी उत्तम शिस्तबद्ध खडं सैन्य उपलब्ध आहे तो देश इतरांवर आक्रमण करू शकतो, त्यांना पराभूत करू शकतो, त्यांना अंकित करू शकतो आणि त्याला सहजासहजी युद्ध हरविणं शक्य होत नाही. ज्या देशापाशी अत्यंत उत्तम आधुनिक तंत्रज्ञानाची बहुलता आहे. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी भारताचा जो पराभव झाला तो तंत्रज्ञानाच्या जुनाटपणामुळे झाला आहे असंच लक्षात येईल. अलेक्झांडरने आणलेलं तंत्रज्ञान भारतीयांना माहीत नव्हतं.
बाबरापाशी असणाऱ्या बंदुकींचा भारतीयांना परिचयच झालेला नव्हता. प्रत्येक वेळी भारतीयांनी महान युद्धामध्ये जो पराभव स्वीकारला त्याचं कारण तंत्रज्ञानाचा, नवीन शस्त्रांचा अभाव हेच आहे. विस्ताराची इच्छा आणि आकांक्षा असणारा राजा स्वाभाविकपणे आपल्या राज्याचा विस्तार करतो. त्याचं नेतृत्व जितकं प्रखर, प्रभावी, आणखीन शक्तिशाली असेल तितका त्याचा साम्राज्य विस्तार होतो. अलेक्झांडर महानच्या उदाहरणावरून ही गोष्ट आपल्या लक्षात येईलच. या देशापाशी विलक्षण आर्थिक साधन संपत्ती आहे आणि पाशवी बलप्रयोग करण्याची ज्याची कांक्षा आहे, ज्याला इतरांना शिरडून टाकण्यात, त्यांचा विनाश करण्यात फारसं दुःख होत नाही, असा राजा आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो. याचं चंगीज खानाचं उदाहरण आपल्याला देता येईल. चंगीज खानाने जेव्हा आशियातल्या काही देशांवर आक्रमण केलं तेव्हा काही लोक त्याला शरण गेले नाहीत. अशा वेळी चंगीज खानाने त्या राज्याला वेढा घातला. जेव्हा ते राजे शरण यायला तयार झाले तेव्हा मात्र चंगीज खानाने नकार दिला. तो म्हणाला, तुमच्यापैकी प्रत्येकाचा, म्हणजे तो राजा राणी एवढंच नव्हे, प्रजाजनच नव्हे तर त्यांची कुत्री मांजरी या सर्वांचा मला आता वध करावा लागेल, कारण तुम्ही माझ्याशी कधीच एकनिष्ठ होऊ शकणार नाही. टोटल वॉर, समग्र युद्ध या नावाचं तंत्र चंगीज खाननी पुढे आणलं, की ज्याचा जगाला परिचय झाला नव्हता. रोमन साम्राज्याचा उदय का झाला तर त्या राज्यात अनेक महान महत्वाकांक्षी राजे होऊन गेले. त्यांची एक मोठी पराक्रमाची परंपराच आहे. विस्तारवादाच्या धोरणाला रोमन साम्राज्यांनी आणि सम्राटांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. वेगवेगळ्या प्रकारची साहस करून युरोपातल्या आणि आशियातल्या आणि आफ्रिकेतल्या वेगवेगळ्या देशांना जिंकून घेण्याचा त्यांचा कार्यक्रम जवळपास 250 वर्ष सातत्याने चालू राहिला. नवीन ज्ञान आणि विज्ञानाची जोपासना करण्यात रोमन लोक कधीच मागे नव्हते. त्यांचं राजकीय तत्वज्ञान विलक्षण, प्रभावी, प्रबळ आणि एका निश्चित पायावर उभं झालेलं होतं. राष्ट्रवादाशी पूर्ण बांधिलकी असणार आणि रोमन हे जगातले सर्वश्रेष्ठ आहेत या सूत्रावर विश्वास असणाऱ्या वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेमुळेच रोमनांना मोठं साम्राज्य स्थापन करता आलं. रोमन साम्राज्याची काही ठळक वैशिष्ट्ये मला तुम्हाला सांगता येतील. वंशश्रेष्ठत्व, धर्मश्रेष्ठत्व, एक विलक्षण चातुर्याने तयार केलेलं राजकीय धोरण, संस्थागत प्रभावी संस्थागत रचना, राजांची विलक्षण महत्वाकांक्षा. सीझर जेव्हा तरुण होता, 22 वर्षांचा होता, तेव्हा त्यांनी अलेक्झांडरचं चरित्र वाचलं. त्यावेळी तो घळाघळा रडायला लागला. त्याच्या मित्राने त्याला विचारलं, अरे का रडतोस? तो म्हणाला, माझ्या वयाचा असताना अलेक्झांडरने अर्ध जग जिंकलं, मी मात्र अजूनही तसाच आहे. अशा प्रकारची महत्वाकांक्षा असणारं नेतृत्व ज्या देशामध्ये असतं त्या देशाचा साम्राज्य विस्तार होतोच. विशाल भूभाग, जसा जसा देशाचा विस्तार होतो, भूभाग त्याच्या अंकित होत जातो, त्याबरोबर त्याच्या सीमाच केवळ वाढत नाही, त्याची राज्यकांक्षा वाढते, त्याचं प्राबल्य, प्रभुत्व आणि त्याची प्रतिमा देखील वाढते. जगावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे अशा प्रकारची भावना ज्या देशांमध्ये आहे ते सामान्यपणे इतरांवर राज्य करतात. त्याचं 2 उदाहरणं मला तुम्हाला देता येतील. स्पॅनिश लोकांनी आणि पोर्तुगीज लोकांनी अमेरिकेचा आणि त्या भागाचा पहिल्यांदा शोध लागल्यानंतर, अटलांटिकच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आज जवळपास अर्धा अधिक दक्षिण अमेरिका हा स्पॅनिश लोकांचीच भाषा बोलणारा खंड आहे. या सर्व लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. पण हे कसं झालं असेल हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कदाचित थोडं दुःखच होईल. स्पॅनिश सरदार, स्पॅनिश राजे जे कोणी अमेरिकेच्या या भागामध्ये गेले, अमेरिकन खंडाच्या, त्यांनी तेथील धर्म, वंश, संस्कृती, प्रतीक, मंदिर, शहर या सर्वांचा विनाश केला. एक पिझारो नावाचा जो स्पॅनिश सेनापती होता, त्याच्या अत्याचाराच्या कहाण्या आपण ऐकू सुद्धा शकणार नाही, इतक्या भीषण आणि भयावह आहे. आणि ज्या अशा पाशवी शक्तीमुळेच त्यांना आज 400 वर्ष आपल्या भाषेचं श्रेष्ठत्व त्या भागात टिकवून ठेवता आलंय. या उलट ब्रिटिश साम्राज्य मात्र जरा वेगळ्या प्रकारचं संस्थागत सामर्थ्य. ब्रिटिश लोकांनी 1206 पासून मॅग्ना कार्टा पास झाल्यापासून सातत्याने एका विशिष्ट प्रकारच्या संस्थेची जोपासना करण्यावर भर दिला. त्यांच्या राजकीय रचना या निश्चितपणे ब्रिटनच्या हिताच्या जरी असल्या तरी इतरांवर राज्य करताना एक थोडासा विवेकही त्यांनी दाखवला. आपल्याला जगावर राज्य करायचा हा निश्चित दृष्टिकोन ब्रिटिशांनी नेहमीच कायम ठेवला. देशाबद्दल प्रचंड बांधिलकी आणि इंग्लिश संस्था समाजाचा अभिमान, विस्ताराला चालना देणारं राजकीय धोरण, प्रचंड लष्करी सामर्थ्य या साह्याने जवळपास 16व्या शतकाच्या अखेरापासून तर 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांना जगावर सर्वत्र राज्य करता आलं, आपलं वर्चस्व टिकवून ठेवता. साम्राज्य निर्मितीची ही प्रक्रिया कशी सुरू होते हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. जो देश सातत्यपूर्ण विस्ताराला चालना देतो, प्रोत्साहन देतो,
आपल्या वंशाचा, धर्माचा, संस्कृतीचा विकास आणि विस्तार करण्याला प्राधान्य देतो. व्यापाराच्या माध्यमातून, आर्थिक सत्तेच्या आणि व्यवहाराच्या माध्यमातून इतरांना आपला गुलाम करण्याचा प्रयत्न करतो, असा देशच मोठं साम्राज्य निर्माण करू शकतो. मला तुम्हाला याचं एक नवीन उदाहरण द्यावयाचं आहे. आपण कदाचित दूरदर्शनवर सातत्याने बातम्या ऐकत असाल. आज पाकिस्तान सारखा देश चीनला पूर्णपणे शरण गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचं आर्थिक सामर्थ्य नसल्यामुळे आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या केवळ अपेक्षेमुळे एखाद्या देशाची अशा प्रकारची फसगत होते आणि त्याच वेळेला दुसऱ्या साम्राज्यवादी देशाला मात्र त्याच्या विस्ताराला प्रोत्साहन मिळतं. चीनच्या या विस्तारवादी धोरणाचं स्वरूप जरा लक्षात घ्या. चीनचा गेल्या 20 वर्षात जो विस्तार झाला आहे त्याचं खरं कारण आहे त्याचे प्रतिस्पर्धी अत्यंत कमकुवत आहेत. आपल्याला भारताबद्दल कितीही अभिमान असला तरी भारत हा चीनशी स्पर्धा करू शकत नाही आणि लष्करी सामर्थ्याने आपण कमकुवत आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे. तरी सुद्धा भारत हा चीनचा सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी आहे. त्याच्या शेजारी राहणारी राष्ट्र कोणती आहेत हो? सगळी अशक्त आहेत. पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, लाओस आहे, व्हिएतनाम आहे, हाँगकाँग, मकाऊ, तैवान यापैकी कोणत्याही देशाची चीनशी लढाई करण्याची, चीनशी दोन हात करण्याची सामर्थ्य आणि शक्तीच नाही. चीनचं लष्करी सामर्थ्य आणि सैन्य अत्यंत प्रबळ आहे, आर्थिक संपन्नता आहे आणि यातूनच एक महान साम्राज्य निर्माण होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रोमन साम्राज्याची देखील काही वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. एक तर एकछत्री अंमल. सम्राटाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जे काही राजा सांगेल तीच पूर्व दिशा आहे. चतुरंग सैन्याचा अत्यंत कल्पक वापर करण्याची क्षमता त्या देशामध्ये होती, नेतृत्वामध्ये होती आणि वैभव संपन्न होते. जगातल्या प्रत्येक देशातून, प्रत्येक मांडलिक देशातून सातत्याने रोमकडे वैभवाचा आणि संपत्तीचा ओघ येत होता आणि त्यामुळे रोमन साम्राज्य हे प्रबळच होत गेलं, सातत्याने त्याचा विस्तार होत गेला. काही इतर साम्राज्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला मला सांगितली पाहिजे. काही साम्राज्य वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतून निर्माण झाली. मग ते ऑस्ट्रो हंगेरियन असेल, रोमन असेल, मंगोल असेल. तर काहींना आपल्या धर्माबद्दलचा विलक्षण अभिमान आणि त्या धर्माचा प्रसार याच्याकरता साम्राज्य निर्मितीची इच्छा झाली. मग त्यात अरब आले. इजिप्त सारख्या महान देशाचा पराभव करून अरबांनी तेथे इस्लाम धर्माची स्थापना केली. सिरिया, जॉर्डन, इस्रायल यासारख्या आसपासच्या सर्व देशांमध्ये इस्लाम वंशाचा आणि धर्माचा जो प्रसार झाला तो केवळ धर्मश्रेष्ठत्वाच्या भावनेतून झाला. भारतालाही त्याची मोठी झळ पोहोचली आहे, आपण विसरू शकत नाही. पोर्तुगीजांनी आणि स्पॅनिश लोकांनी तर ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराकरता अनेक प्रकारच्या दुष्कृत्यांचा समर्थन केलं, वापरही केला. पण कधी कधी गोव्याला गेला असाल तर गोव्यामध्ये ज्यांचं धर्मांतरण झालेलं आहे अशा हिंदूंना विचारून तर बघा. म्हणजे तुम्हाला श्रेष्ठत्वाच्या भावनेतून कशा प्रकारचा अत्याचार होतो. साम्राज्याची निर्मिती होते, त्यात वाद नाही, परंतु ज्या इतरांवर आपण आक्रमण करतो त्यांचा कशा विनाश करतो याची उदाहरणं वसईपर्यंत सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक श्रेष्ठत्वाच्या भावनेतून देखील साम्राज्याची निर्मिती होते. अमेरिकेचा विस्तार केवळ राजकीय महत्वाकांक्षेतून झालेला नाही, तर आपल्या आर्थिक सामर्थ्याचा आणि व्यापारी श्रेष्ठत्वाचा लाभ घेऊन आपण इतर देशांमध्ये आपलं साम्राज्य, आपलं अस्तित्व, आपलं वर्चस्व कायम केलं पाहिजे या भावनेतून झाला आहे. सोव्हिएत रशिया देखील याला अपवाद नाही. कितीही स्वतःला समाजवादी म्हणवणारा हा देश असला तरी याची भावना आणि इच्छा ही सातत्याने साम्राज्य निर्मितीची आणि विस्ताराचीच राहिलेली आहे. ब्रिटिश आणि स्पेन आणि फ्रान्सच्या राजांनी 18व्या 19व्या शतकामध्ये सातत्याने आपल्या साम्राज्याच्या विकासाकरता प्रयत्न केले आहे. त्यातून अनेक युद्ध झाली. सगळ्यात मोठं युद्ध ब्रिटिश आणि फ्रेंचांमध्ये तर भारतामध्येच झालं, वॉन्दी वॉश येथे. उत्तम प्रकारची व्यूहरचना, व्यापाराचे योग्य धोरण आणि अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आर्थिक कार्यक्रम या माध्यमातूनच राज्यांची निर्मिती, विशेषतः साम्राज्याची निर्मिती होते. हे जर आपण इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येईल. प्रत्येक चांगल्या साम्राज्याची काही लक्षणं असतात. एकतर ते एक महान शक्ती केंद्र असतं. आज आपण पाहतो युनो सारखी संस्था स्वतःला किती प्रबळ मानत असली तरी सिक्युरिटी काउन्सिल मधल्या सदस्यांच्या व्हेटो पॉवरमुळे तिला आपले अनेक निर्णय वापरताच येत नाही. या देशांमध्ये सातत्याने नवनिर्मिती होत असते. आपण जर गेल्या 100 वर्षांचा अमेरिकेचा इतिहास बघितला तर जेवढे शोध या देशात लागलेले आहेत, जेवढ्या प्रकारच्या विद्वानांनी या देशातून जगाकरता, विकासाकरता, आर्थिक समृद्धी करता, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात योगदान केलं आहे ते असाधारणच आहे. विलक्षण प्रतिभाशाली लोकांचा समूह या देशामध्ये आहे. विस्ताराची इच्छा तर आहेच आहे, पण मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया अमेरिकेत गेली 100 वर्ष सातत्याने चालूच आहे आणि यामुळेच अमेरिकेला साम्राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
18व्या आणि 19व्या शतकातलं ब्रिटन असेल, 20व्या शतकातली अमेरिका किंवा सोव्हिएत रशिया असेल आणि आजचा आणि उद्याचा चीन असेल, हे सर्व शक्ती केंद्र आहेत. चीनच्या निर्मितीचा जगावर कसा प्रभाव झाला याच्याबद्दल आपण नंतर बघूया. पण त्यापूर्वी अमेरिकेचा विकास कसा झाला हे लक्षात घ्या. एक मोठी औद्योगिक रचना, जगातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक केंद्रांची निर्मिती जसं की युनायटेड स्टील असेल अमेरिकेत झाली. जनरल इलेक्ट्रिकल्स असेल, जनरल मोटर्स असेल, प्रचंड भूभाग. अमेरिका हा देशच मुळात विशाल. त्याच्या आसपासच्या इतर कोणत्याही देशाची त्याच्याशी युद्ध करण्याची क्षमता नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन करून आर्थिक साधनांचा वापर करून जगाला आपल्या आपल्या आर्थिक सत्तेचा प्रभावाखाली घेण्याचं धोरण अमेरिकेने नेहमीच राबवलेलं आहे. साक्षर आणि साधन विपुल असणारा समाज, व्यापाराचा विस्तार आणि राज्यकर्त्यांचा नेहमी विकासाचा आणि विस्ताराचा धोरण, यामुळे अमेरिका गेल्या शतकामध्ये एक महाशक्ती म्हणून पुढे आली आहे, एक महान साम्राज्य म्हणून पुढे आली. रोमन साम्राज्याच्या विस्ताराची ही लक्षणं याच प्रकारची आहे. रोमन साम्राज्याच्या विस्ताराला एक तात्विक आधार तत्कालीन राज्यांनी दिला आणि तो म्हणजे रोमन लोकांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे. इट इज ओनली रोम दॅट कॅन रूल द वर्ल्ड, अशा प्रकारचं एक अभिमानाने म्हणा किंवा स्वाभिमानाने म्हणा किंवा गर्वानी गोठलेलं विधान अनेक रोमन राजांनी केलंय. कौशल्य आणि सामर्थ्याच्या बाबतीत रोमन साम्राज्य निश्चितपणे इतरांपेक्षा उजवं होतं. त्याचा बहुमुखी विस्तार झाला. केवळ साम्राज्य म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढलं नाही, आर्थिक सत्ता वाढली नाही, तर अनेक उत्तम दर्जाच्या साहित्यकृती, कलाकृती, स्थापत्यशास्त्रातील मोठे बदल या सर्वांमध्येच रोमनी आपलं योगदान दिलेलं आहे. अमेरिकन साम्राज्याची देखील प्राथमिक रचना जी होती ती अगदी रोम सारखीच आहे असं मानता येईल, इतकी समानता त्या दोघांमध्ये आहे. सातत्याने त्या देशाचा विकास होत गेला. सुरुवातीला केवळ 13 राज्य असणारा हा देश आज 50 राज्य असणारा देश झालेला आहे. त्याचा भौगोलिक विस्तार गेल्या 150 वर्ष सातत्याने होत राहिला. बुद्धी वैभवात सुद्धा अमेरिका कशातच मागे राहिलेली नाही. नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन आणि उत्तम दर्जाच्या श्रमिकांच्या वर्गाचा विकासही या देशात झाला. आर्थिक विस्ताराची आणि विकासाची लालसा असणारं राजकीय नेतृत्व तर होतच, पण व्यापारी नेतृत्वही त्याच प्रकारचं होतं आणि त्यामुळेच अमेरिकेचा प्रारंभी विस्तार झाला. अमेरिकन विचारधारेचं स्वरूप जर लक्षात घ्यायचं असेल, तिथे मी काही चित्र दाखवलेली आहेत. आपल्यापैकी किती लोक नेटफ्लिक्स पाहत नाही हा प्रश्न जरा स्वतःला विचारून पहा. कोकोकोला न पिता आणि मॅकडोनाल्ड मध्ये न जाता जगता येतं याच्यावर आपल्यापैकी किती लोकांचा विश्वास आहे? आणि हॉलिवूड मधील चांगले चित्रपट न पाहता आपल्याला मनोरंजनाचा दुसरा आधार मिळू शकेल? अमेरिकन लोकांसारख्या वेशभूषा, वस्त्रभूषा, राहणी आणि बोलण्याच्या पद्धती स्वीकारल्याशिवाय, सुपरमॅन, बॅटमॅनला आपलं प्रतीक मानल्याशिवाय जीवन सुसह्य होईल का? निश्चितपणे नाही. हीच अमेरिकन विचारधारा आहे. सर्वत्व आमच्या श्रेष्ठत्वाची प्रतिमा उमटलीच पाहिजे. आमच्या सांस्कृतिक प्रभावाचा परिणाम सर्व देशांवर झाला पाहिजे आणि त्यातूनच आम्ही आमचं राजकीय महासत्तेचं स्वप्न पूर्ण करू, हाच विचार अमेरिकेने गेली 100 वर्ष जोपासला आहे. चीनमध्ये झालेल्या परिवर्तनातून आपल्याला साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया लक्षात येऊ शकेल. एकेकाळी जगातल्या मागासलेल्या पहिल्या 20 देशांमध्ये समाविष्ट होणारा चीन 1972 साली अचानक झोपेतूनच जागा झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांच्या पहिल्या भेटीनंतर शांघाय येथे स्टॉक एक्सचेंज सुरू झालं नाही, तर एक नवीन आर्थिक धोरण सुरू झालं. विलक्षण गतिमान, या राजकीय धोरणाला पुढे नेणारं, आर्थिक धोरणाला पुढे नेणारं तितकंच उत्तम राजकीय नेतृत्व देंग झियाओपिंग, ज्यांना की नव्या चीनचे शिल्पकार मानलं जातं, महान सम्राट मानलं जातं, त्यांच्यावर एक पुस्तकही आहे, द न्यू एम्परर्स नावाचं. माओ आणि देंग यांनी चीन कसा बदलला याच्याबद्दलचं. टाइम नावाच्या मासिकामध्ये पहिल्या पानावर आपलं चित्र येण्याचा मान फारच कमी लोकांना मिळतो. देंग यांना हा मान 5 वेळा मिळालेला आहे. असा महान नेतृत्वाने चीनमध्ये मोठं परिवर्तन घडून आणलं. पण कशा प्रकारे? तर कठोर आणि अत्यंत पाशवी शासन यंत्रणा, विलक्षण महत्वाकांक्षा आणि मनुष्यबळाचा पूर्ण वापर करण्याची क्षमता. साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया ही सातत्यातून तयार होत असते. गेली 40 वर्ष 1974 पासून तर 2020 पर्यंत सातत्याने चीनी नेतृत्वाने याच दिशेने प्रयत्न केलेला आहे की चीनचा विस्तार झाला पाहिजे. कोणाचा तरी फोन चालू आहे. कृपा करून आपला फोन बंद करा प्लीज.
आपल्या परिसराचं जसं आकलन चीनला झालं तसं इतरांना झालं नाही. आम्ही जगावर राज्य करण्याकरता जन्माला आलो अशी मानसिकता घेऊनच चीनी राजे पुढे आलेले आहेत. दुर्बलांना आपलं अंकित करणं. आफ्रिकेतल्या कितीतरी राष्ट्रांवर आज चीनचं संपूर्ण अप्रत्यक्ष नियंत्रण आहे. तर मालदीव, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या देशांना चीन शिवाय पर्यायच उरलेला नाही. इतके ते दुर्बल आणि अगतिक झालेले आहे. गतिशीलता, सातत्याने विस्तार, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये चीन नवीन नवीन क्षितिज दररोज पादाक्रांत करीत आहे. चीनच्या नेतृत्वाचा व्यक्तिगत प्रभाव जागतिक राजकारणावर सातत्याने दिसून येत आहे. आणि हे नेतृत्व अक्षरशः करिश्मा या शब्दाला जागणार आहे. खरं पाहिलं असता हीच परंपरा अमेरिकेत देखील आपल्याला पाहायला मिळेल. जॉर्ज वॉशिंग्टन ते जॉन केनेडी या सर्वच राष्ट्रकर्त्यांनी राष्ट्रप्रमुखांनी अमेरिकेला एका दूरदृष्टीने चालणाऱ्या विकासोन्मुख राष्ट्राचं स्वरूप प्राप्त करून दिलं. सातत्याने नाविन्याचा पुरस्कार केला आणि जगाशी आपल्याला स्पर्धा करायची आहे अशा वृत्तीनेच ते पुढे गेलेत आणि म्हणूनच जवळपास 100 वर्ष अमेरिका जगावर सम्राट म्हणूनच राज्य करू शकली. डेंग ते झिंगपिंग हा प्रवासी असाच आहे. प्रत्येक चीनी नेता हा अत्यंत महत्वाकांक्षी आहे. डेंग नंतर झाओ झेमिंग असेल, ली फेंग असेल, जे कोणी आलेत त्या प्रत्येकाने चीनच्या वैभवाचा, चीनच्या विस्ताराचा, चीनच्या विकासाचा विचारच मनात ठेवलेला आहे. चीनशी संपूर्ण बांधिलकी असणारं हे नेतृत्व आहे. चीनच्या विकासाशिवाय दुसरी कशाचीही कल्पना ज्यांना करता येत नाही आणि जो कोणी त्या विकास प्रक्रियेच्या मध्ये येईल त्याला चिरडून टाकण्याची आमची तयारी आहे. हे आपण चीनच्या तिबेटवरील आक्रमणातून शिकलो नाही का? अत्यंत कणखर आणि विकासाला चालना देणारं नेतृत्व चीनला प्राप्त झालं आहे. साम्राज्य निर्मिती ही एक प्रक्रिया आहे. विलक्षण महत्वाकांक्षा, विकासाची आणि राज्य करण्याची लालसा, इतरांवर राज्य करण्याची विलक्षण जिद्द, एक प्रभावी नेतृत्वाची वृत्ती आणि त्यासारखी विलक्षण क्षमता असणारा देशच साम्राज्य निर्माण करू शकतो. ज्या नेतृत्वाला जगाचं आकलन झालेलं आहे, जगाबद्दल एक विशिष्ट प्रकारचा सकारात्मक आणि योग्य विवेकवादी दृष्टिकोन साधलेला आहे, जे पराक्रमाच्या क्षेत्रात कधीही मागे जायला तयार नाही, असे लोकच राज्य करू शकतात. रोमन साम्राज्याची निर्मिती प्रक्रिया बघा. सुरुवातीला इटली सारख्या छोट्याशा भूभागात असणारं हे राज्य त्यानंतर ग्रीस पर्यंत पसरलं, त्यानंतर सायप्रस, मग मध्य पूर्व, जर्मेनिया, ब्रिटानिया, गॉल, आफ्रिका, युरेशिया, पर्शिया, बबिलोन, अशा प्रकारे या साम्राज्याचा विस्तारच होत गेला. आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच रोमनला एक महान साम्राज्य म्हटलं जातं, कारण सातत्यपूर्ण विस्ताराची प्रक्रिया रोमनी नेहमीच राबविली आहे. चीननी काय कमी केलं हो मग? प्रथम तिबेटचा त्यांनी घास घेतला, त्यानंतर कोरिया आणि व्हिएतनामच्या काही बेटांवर आपला हक्क जमवला, हाँगकाँग जिंकून घेतलं, मकाऊ त्यांच्या ताब्यात आहे, अनेक आफ्रिकन देश त्यांचे मांडलिक झालेले आहेत. मालदीवला चीनशिवाय स्वस्त बसता येणार नाही. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आज चीनचे मित्र आहेत. किती मोठा भूभाग, किती मोठं राष्ट्र, किती मोठा विस्तार, हे एखाद्या साम्राज्य निर्मितीच्या वृत्तीने कार्य करणाऱ्या देशाला शक्य होऊ शकतं. मग साम्राज्य कोण निर्माण करतो? जो विचार संपन्न व्यक्ती असेल, नेतृत्व जे विचार संपन्न असेल, चारित्र्य संपन्न असेल, शक्ती संपन्न असेल, असं नेतृत्व साम्राज्य निर्माण करतं. ज्या नेतृत्वाला महत्वाकांक्षा आहे, किती काळ एखादा व्यक्ती राष्ट्रप्रमुख किंवा राज्यप्रमुख आहे याला महत्व नाही, त्याच्या महत्वाकांक्षेचा दृष्टिकोन कसा आहे आणि ही महत्वाकांक्षा साध्य करण्याकरता आपण पराक्रमाचा, आपल्या संघवृत्तीचा, सैन्याचा आणि सामर्थ्याचा तो किती विवेकपूर्ण वापर करू शकतो यावरच त्याच्या साम्राज्य निर्मितीची क्षमता साधारणपणे अवलंबून असते. शौर्य, साहस, निश्चयी वृत्ती आणि नवनिर्मितीचा उपासक असणाऱ्या व्यक्तीला साम्राज्याचा विकास आणि विस्तार सहजपणे करता येतो. विशेषतः जे अत्यंत कर्तव्य कठोर असतात आणि भावना शून्य असतात, जे इतरांच्या भावनांमध्ये वाहून जाऊन देशाच्या कोणत्याही हिताचा त्याग करायला कधीच तयार होत नाही. एखाद्या वेळेला एखाद्या लोकांनी आंदोलन केलं, जर ते राष्ट्रहिताच्या विरुद्ध असेल तर मी अशा प्रत्येक संकटाला, प्रत्येक आव्हानाला सामोरा जायला तयार आहे, पण मी तडजोड करणार नाही, अशा प्रकारची कणखर वृत्ती ज्या नेतृत्वामध्ये आहे, असेच नेतृत्व साम्राज्य निर्मिती करू शकतं. लक्षात घ्या, नेपोलियन, सीझर, अलेक्झांडर, एलिझाबेथ पहिली, फ्रेडरिक द ग्रेट, हिटलर, स्टॅलिन, या सर्व व्यक्तींच्या एकंदर नेतृत्व शैलीत एक समानता आहे की या सर्वांचा आपल्या देशावर, आपल्या राष्ट्रावर विलक्षण प्रेम होतं आणि त्यासोबतच त्याच्या विस्ताराकरता, त्याच्या विकासाकरता वाटेल तो कठोर निर्णय घेण्याची यांची तयारी होती आणि त्याकरता वेळ पडल्यास स्वतःचंही बलिदान करण्याची तयारी होती. साम्राज्य निर्मिती मागील भूमिका
ही फारच महत्वाची असते. जेव्हा एखाद्या राष्ट्रप्रमुखाला, राज्यप्रमुखाला एका मोठ्या साम्राज्याचं स्वप्न पडतं, एक जिनसी आणि विशाल असणारं साम्राज्य निर्माण करण्याची इच्छा होते, ज्याला त्याच्या लोकांचा, सैन्याचा संपूर्ण सहभाग आणि सहयोग असतो, ज्याच्या नंतर आणि ज्याच्या सोबत असणारे त्याचे अनुयायी, त्याचे वंशज तितकेच पराक्रमी असतात, कृतिशील आणि कर्तव्य कठोर असतात, अशाच ठिकाणी मोठ्या साम्राज्याच्या निर्मितीची कल्पना करता येईल. ज्या त्या देशांमध्ये साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया झाली, तिथे किमान 5 ते 6 पिढ्या सातत्याने पुढे विकास करणाऱ्या आणि विस्तार करणाऱ्या वृत्तीनेच कार्य करणाऱ्या होत्या, असं लक्षात येईल. सातत्यपूर्ण अग्रेसर राहण्याकरता कोणत्याही साम्राज्याला नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा लागतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक काळात, प्रत्येक दशकामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं निर्माण करण्याची त्याची तत्परता असायला पाहिजे. नीती नियम आणि कायद्याबाबत अत्यंत कठोर दृष्टिकोन असणारा राजा आणि राष्ट्रप्रमुखच साम्राज्य निर्मितीला जबाबदार ठरतो. नगररचना, सैन्य आणि बलपूजक वृत्ती असलीच पाहिजे. त्याशिवाय साम्राज्याची निर्मिती सहसा होत नाही. मग अशाच प्रकारचं साम्राज्य दीर्घकाळ टिकतं की जे तत्वाधिष्ठित आहे, जे जनहितकारक योजना राबवितं. ब्रिटिशांनी इतर अनेक देशांवर राज्य केलं, पण त्याच्यापैकी काही अनेक त्यांच्या कालखंडात काही देशांचा विकासही झाला, हे आपण विसरून चालणार नाही. जे विश्वासावर आधारित आहे, ज्या साम्राज्याच्या कार्यपद्धतीवर त्याच्या मांडलिकांचा विश्वास आहे, ज्याचे ज्या साम्राज्याचे उत्तराधिकारी अत्यंत उत्तम आणि कृतसंकल्प आहेत, श्रेष्ठ दर्जाचे आहेत, निष्ठेने कार्य करणारे आहेत, आपल्या देशाप्रती स्वाभिमानाने अभिमानाने पाहणारे आहेत, त्यांनाच साम्राज्य निर्मिती कायम टिकवता येते. सातत्य हीच खऱ्या अर्थाने साम्राज्याची कसोटी आहे. एक समर्थ पुरुष साम्राज्य निर्माण करू शकतो, पण टिकवून ठेवू शकत नाही. एक चांगला राजा आणि राष्ट्रप्रमुख आला म्हणजे देशाचं पूर्ण परिवर्तन कधीच होणार नाही. त्या देशात परिवर्तन होण्याकरता त्या श्रेष्ठ नेत्याचे तितकेच कणखर, कठोर आणि कर्तव्यदक्ष अनुयायी जर साखळीने उभे असतील, तरच त्या देशात विकासाची आणि नवनिर्मितीची प्रक्रिया कायम राहते. कितीतरी देशांमध्ये आपण पाहिलं आहे की सुरुवातीला मोठं चांगलं परिवर्तन आलं, तो देश अचानक झपाट्याने पुढे गेला, परंतु नेतृत्वाच्या सातत्याच्या अभावामुळे नंतर तो देश आपले ते सातत्य टिकवू शकला नाही, पुढे जाऊ शकला नाही. व्यक्ती नाहीच, पण सत्ता केंद्रावर मात्र निष्ठा असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या ज्या देशामधील अनुयायी, कार्यकर्ते, सैनिक, सेना प्रमुख आपल्या राज्याधिकाऱ्यावर विश्वास ठेवतात, तेच देशाला पुढे नेऊ शकतात. गतकाळावर निष्ठा असणं चांगलं, भूतकाळाबद्दल अभिमान असणंही चांगलं, परंतु ओढ मात्र भविष्य काळाच्या विकासाचीच असली पाहिजे. आम्ही काल खूप श्रीमंत होतो म्हणून आम्ही आजही श्रीमंत आहोत असा अंधविश्वास असून काहीच उपयोग नाही. जागीरदारांपैकी जहागीर गेली, फक्त दार उरलं असेल, तर त्या प्रकारच्या अभिमानाला फारसा अर्थ नाही. कृतिशील आणि कल्पवृत्तीचं नेतृत्व समाजाला पुढे नेतं. त्याचं उदाहरण पहा. माओ नंतरच्या चीनचं नेतृत्व बघा. या प्रत्येक नेत्यांनी अत्यंत गतिमानपणे आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला आपल्या परिसराचं आणि जगाचं इतकं उत्तम आकलन होतं की राज्याच्या धोरणांमध्ये कसा बदल केला तर चीनच्या विकासाची गती टिकवून ठेवता येईल, याच्याही बद्दल त्यांनी निश्चित धोरण स्वीकारलं. सर्वच नेते विलक्षण महत्वाकांक्षी होते, अत्यंत कठोर आणि कदाचित क्रूरही होते, परंतु त्यांची चीनशी बांधिलकी होती, चीनच्या विकासाशी बांधिलकी होती, विस्ताराशी बांधिलकी होती, हे मात्र आपण विसरू शकत नाही. मग अशा सगळ्या साम्राज्यांची निर्मिती खुटते तरी कशी, ही साम्राज्य लयाला जातात कशी, हे आपल्याला आता बघायचं आहे. जे देश, जो समाज भूतकाळात रममाण होतो, आम्ही काल महान होतो, हे वाक्य ज्याला आवडतं, आमच्या पूर्वजांनी असं केलं, असे होते आमचे पूर्वज, हे सांगण्यात ज्यांना फक्त अभिमान आहे, असे लोक कधीच, असा समाज कधीच पुढे जात नाही. पूर्वज पूजा हा विकासात असणारा सर्वात मोठा अडथळा आहे. ज्यांना ज्या ज्या समाजांना, ज्या ज्या नेतृत्वांना जैसे थे वृत्ती योग्य वाटते. याचं तुम्हाला एक उदाहरण नॉर्थकोट पार्किन्सन या नावाच्या लेखकांनी अत्यंत उत्तम प्रकारे दिलेलं आहे. त्यांनी औद्योगिक साम्राज्य कशी निर्माण होतात याची प्रक्रिया सांगताना हे उदाहरण दिलं आहे. त्यांच्या मते जेव्हा पहिल्यांदा एखादा उद्योगपती उद्योग स्थापन करतो, तेव्हा सुरुवातीला तो फार छोटासा असतो. असा व्यक्ती सायकलवर फिरतो, रस्त्यावरच जे काही मिळेल ते खातो, पण 24 पैकी 18 ते 20 तास काम करतो. तो गॅरेजमध्ये बसूनही काम करायला तयार असतो आणि आपली चप्पल फाटली आहे का याचा तो विचार करत नाही. परंतु अशा सगळ्या त्यागवृत्तीमुळेच त्याच्या व्यवसायाचा विकास आणि विस्तार होतो खरी, पण त्याचा मुलगा त्यानंतर गाडीत बसल्याशिवाय बाहेर पडायला तयार नसतो. त्याचा नातू तर
एअर कंडिशन रूमच्या बाहेर कधी जातच नाही, त्याला आपल्या परिसरात काय होत आहे ते माहित नाही. परंतु माझे आजोबा इतके महान होते हे मात्र तो सांगत असतो. अशा प्रकारची वृत्ती ज्या समाजात, ज्या घराण्यात, ज्या कुटुंबात, ज्या देशात असते, तिथे फारसा विकास होत नाही. तिथे विस्ताराला आपोआपच खीळ बसते. ऐशाराम आणि विलासाची इच्छा असणारा समाज. आता आम्ही सर्व काही मिळवलं आहे. आता आम्हाला काहीही मिळवायचं नाही. आता आमच्या एवढे श्रेष्ठ कोणी नाही. अशा प्रकारची भावना निर्माण झाली आणि जे काही मला मिळालं आहे त्याचा उपभोग मी घेणार तरी केव्हा? अशा प्रकारचा प्रश्न विचारायची वृत्ती निर्माण झाली, की विकास आपोआप थांबतो. काही वेळा पराभवाची भीती, आपले शत्रू आता आपल्यापेक्षा प्रबळ झाले आहेत किंवा असावेत, अशा प्रकारची मानसिकता झाली. मी कसा लढू शकतो? आम्ही लढू शकणारच नाही. आम्ही काहीच करू शकणार नाही. आता काहीच शक्य नाही. अशा प्रकारची निराशावादी वृत्ती असेल, तर त्या देशाची नवनिर्मिती आणि विकासाची कामनाच खुंटून जाते. विशेषतः नेतृत्वामध्ये जर अशा प्रकारची भेगड वृत्ती असेल, समाजाचं नेतृत्व करणारा जो कोणता वर्ग असेल, मग ते राजकीय नेते असतील, राजे असतील, पत्रकार, आणखीन प्रसार माध्यम असतील, सैनाधिकारी असतील, जेव्हा जेव्हा हे सर्व व्यक्ती जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात, अशा प्रकारची निराशावादी वृत्ती दर्शवितात, स्वाभाविकपणे समाजात पराभव वृत्तीच राज्य दिसू लागतं. आपल्या नेतृत्वाप्रती, आपल्या देशाप्रती, आपल्या विकासाप्रती अविश्वास आणि संदेहाचं वातावरण असेल, आता काहीच होऊ शकत नाही, अशा प्रकारची एक गर्भगळीत अवस्था आली असेल, तर स्वाभाविकपणे त्या देशांचा, समाजाचा, साम्राज्यांचा विस्तार खुंटतो. आपण याच्याकरता मुघल साम्राज्याचं उदाहरण घ्यायला काहीच हरकत नाही. यादवी, बंधुद्वेष, धरसोड वृत्ती, विकास वृत्तीचा अभाव, धर्मांध वृत्ती आणि रूढी आणि परंपरांचा विलक्षण अभिमान, यामुळे अवघ्या 150 वर्षामध्ये या साम्राज्याच्या पतझडीला सुरुवात झाली. अकबरानंतरच्या प्रत्येक राजाने आपल्या भावांचा किंवा वडिलांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यांना बंदी केलं. ते आपले शत्रू आहेत असंच मानलं. आपली मुलं सुद्धा आपली शत्रू आहेत अशा प्रकारची संदेहाची वृत्ती राहिली. आता हे साम्राज्य फार मोठं झालं आहे. आता चैनीचे दिवस आलेत. अशा प्रकारचा दृष्टिकोन आणि धोरण त्यांनी स्वीकारलं. स्वाभाविकपणे जगात होणाऱ्या बदलांचं त्यांना आकलनच झालं नाही आणि साम्राज्याचा विनाश झाला. रूढी आणि पिढी या दोन शब्दांकडे जर आपण काळजीपूर्वकच बघायला पाहिजे. ज्या वेळेला प्रत्येक पिढी गेल्या पिढीच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतं आणि त्याच गोष्टी रूढीनी त्याचं पालन करायला लागतं, त्या देशाचा पुढे विकास आणि विस्तार होत नाही. प्रत्येक वंशात, प्रत्येक कालखंडात नालायक जन्माला येतातच. प्रत्येक पिढीतील प्रत्येक नेतृत्व सारखंच कल्पक आणि पराक्रमी असणं अपेक्षित नाहीच. परंतु जेव्हा हे नालायक नेतृत्व आपल्या पूर्वज पूजेवर विश्वास ठेवायला लागतं, ज्याला आपल्या कर्तबगारीपेक्षाही इतरांनी केलेल्या पराक्रमाच्या आठवणीच गोड वाटायला लागतात, की स्वाभाविकपणे त्या देशाचं नेतृत्व चुकतं. एकदा संस्कार चुकले की पिढी चुकायला लागते. श्रेष्ठत्व कधीही त्यागाशिवाय मिळू शकत नाही. श्रेष्ठत्व हा सन्मान नाही, तर तो कर्तबगारीचा परिचय आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना समाजातलं श्रेष्ठत्व मान्य आहे, समाजात पुढे येण्याची कामना आहे, देशाला पुढे येण्याची इच्छा आहे, त्यांनी त्याग केलाच पाहिजे. मी कोणत्याही प्रकारचा त्याग करणार नाही, पण शासनाने माझ्याकरता मात्र सर्व काही केलं पाहिजे. शासन कुठेही अपयशी होता कामा नये, अशा प्रकारची जेव्हा नागरिकांमध्ये वृत्ती असेल, किंबहुना नागरिकांना काय सर्वच काही हवं आहे, मी काहीच देऊ शकत नाही, अशा प्रकारची निराशावादी वृत्ती नेतृत्वामध्ये असेल, तर विकासाची कामना करणं अपेक्षित नाही, योग्य नाही. एक नालायक पुरुष पुढच्या संपूर्ण वंशाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. हे आपण इतिहासात अनेक वेळा पाहिलेलं आहे. अनेक महान परंपरा असणाऱ्या श्रेष्ठ दर्जाच्या घराण्यांचा विनाश केवळ एका व्यक्तीच्या चुकीमुळे झाल्याचंही आपल्याला कदाचित पाहायला मिळालं असेल. जेव्हा स्वार्थ आणि सत्तेचा व्यक्तिगत उपयोग अधिक महत्वाचा वाटतो, देशाच्या हितापेक्षा व्यक्तीचं हित जेव्हा महत्वाचं वाटायला लागतं, त्यावेळेला विनाशाची प्रक्रिया सुरू होते आणि ती लवकरच पूर्ण होते. याचं उत्तम उदाहरण सोव्हिएत नेतृत्वाचं देता येईल. स्टॅलिन यांच्यानंतर, कोसिजिन यांच्यानंतर हळूहळू अँड्रोपोव, ब्रेझनेव, चेननेन्को यासारख्या प्रत्येक नेतृत्वामधील खुजेपणा दिसू लागला. यापैकी प्रत्येक नेतृत्व हळूहळू आत्ममग्न झालं. आपल्या परिसरातल्या बदलांना ते समजू शकलं नाही. त्यांच्यामधली स्पर्धा क्षमता हळूहळू कमी व्हायला लागली. अंतर्गत कलह, पक्षांतर्गत विरोध या सर्वांमुळे या नेतृत्वाची प्रभाव क्षमता संपली आणि गर्बाचेवानंतर सोव्हिएत रशियाचं पूर्णपणे पतन झालं. एकाच वेळेला एकाच संसदेत गर्बाचेव हे सोव्हिएत रशियाचे प्रमुख आणि रशियाचे प्रमुख म्हणून त्यांचे विरोधक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. ही मोठी आश्चर्याची पण खेदाची ही गोष्ट आहे की अवघ्या 70 वर्षामध्ये या साम्राज्याचा पराभव झाला.
कोणतंही साम्राज्य दीर्घकाळ राज्य का करू शकत नाही याचं खरं उत्तर आहे, परमोच्च बिंदूवर कायम राहणं दीर्घकाळ कोणालाही शक्य नाही. जेव्हा एखाद्या देशाचा, व्यक्तीचा, संस्थेचा प्रगतीचा सर्वोच्च बिंदू येतो आणि त्यानंतर तिला नवीन क्षितिज दिसू लागत नाही, विस्ताराची, विकासाची नवीन कल्पना त्या संस्थेला, व्यक्तीला, देशाला सुचत नाही आणि आता याच्या पलीकडे काही नाही असं जेव्हा वाटायला लागतं, जेव्हा क्षितिजा पलीकडचं जगत दिसत नाही, त्यावेळेला स्वाभाविकपणे पतन आणि ऱ्हासाला सुरुवात होते. या बिंदूवर टिकून कसं राहायचं, हीच खरी साम्राज्याची कसोटी आहे. स्थैर्य आणि विकास कधीच एकत्र नांदत नसतात. ज्यांना स्थैर्याची, सुखवस्तू जीवनाची अपेक्षा आहे, त्यांच्याकडून विकासाची फारशी कामना करताच येणार नाही. विकास ही पुढे जाणारी प्रक्रिया आहे. या प्रकारे पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. विकासाच्या प्रक्रियेला अधिकाधिक गती देणं आवश्यक आहे. स्थैर्य ही एकाच ठिकाणी राहणारी प्रक्रिया आहे. त्याच्यात गतिमानता नाही, त्यात चालना नाही, चैतन्य नाही. तर विकास ही चैतन्याचीच खरं मूर्त रूप आहे. हे आपण विसरता कामा नये. साम्राज्याला याच्यापैकी एकच अवस्था निवडता येते. ज्या ज्या देशाला आपण पुढे जावं असं वाटतं, त्यांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत, सतत त्याग केला पाहिजे आणि निष्ठेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं अनेक साम्राज्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. ब्रिटिश साम्राज्याचा नाश कसा झाला हे याच्यावरून आपल्या लक्षात येईल. सतत होणारा इतर देशांची संघर्ष, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याच्या अगोदर बोअरची लढाई, यामुळे साम्राज्य हळूहळू अंतर्गतरित्याच अशक्त होत गेलं. इतर कॉलोनीजवर, वसाहतांवर राज्य करणं अलाभदायक व्हायला लागलं. अमेरिका, जर्मन, रशिया यासारख्या नवीन सत्ता आव्हान देऊन पुढे आल्या. नवीन समाजरचना निर्माण झाली. या समाजरचनेत ब्रिटिश साम्राज्याला फारसं स्थान नव्हतं. त्यातच गुलामांनी मोठा विरोध केला. भारतासारख्या देशातून युगांडा असेल, इथोपिया असेल, सर्व देशांमधून ब्रिटिश सत्तेला विरोध झाला आणि अखेर त्यांना आवर्त घ्यावं लागलं. या बदलांबरोबर चालण्याची, या बदलांना सामावून घेण्याची, त्यांचं समायोजन करण्याची क्षमताच ब्रिटिशांमध्ये नव्हती. हेच त्यांच्या साम्राज्य निर्मितीच्या ऱ्हासाचं कारण आहे. स्थैर्य म्हणजे स्थितीशून्य अवस्था हवे, जिथे आता पुढे काहीच बदल, परिवर्तन, विकास काहीही होणार नाही. अशा प्रकारची एक स्थिर अवस्था म्हणजे स्थैर्य आहे. आज जे आहे ते पर्याप्त आहे. यापेक्षा अधिक काहीही मिळवायची, अधिक काहीही कमवायची अपेक्षा आणि इच्छाच नाही आहे, असं जेव्हा समाजाला वाटायला लागतं, असं विशेषतः जेव्हा नेतृत्वाला वाटायला लागतं की बस आता पुरे झालं, याच्या पलीकडे काही नाही, तिथूनच आपोआपच साम्राज्याचा विनाश सुरू व्हायला लागतो. अलेक्झांडर जेव्हा जगज्जेता झाला, त्याच्या सैन्याने जेव्हा विरोध केला, तो म्हणाला याच्या पुढे आपण परत जाऊया. परंतु जो परत गेला त्यानंतर ग्रीक साम्राज्याचा विस्तारही परतच गेला, लहानच होत गेला. बरेच वेळा विकास म्हणजे क्रौर्य आणि कठोरताच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरता मोठा कठोर धोरण आणि दृष्टिकोन ठेवावा लागतो. इतरांप्रती प्रत्येक वेळी आत्मीयता, दयाद्र बुद्धी ठेवली की चांगले आणि कठोर निर्णय घेणं बरेच वेळा शक्य होत नाही. ज्यांना ज्यांना विकासाची अपेक्षा आहे, त्यांनी कठोर आणि कदाचित काही काही परिस्थितीत इतरांना क्रूर वाटणारे निर्णय समर्थपणे राबविणे त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हिताकरता आवश्यक असतं. विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे. भावना शून्यपणे होऊन विवेकानेच काम करायचं आहे. मी भावनेच्या आहारी जाऊन कोणताही चुकीचा निर्णय, व्यक्तिगत स्वार्थाचा निर्णय घेणार नाही. अशा प्रकारची जेव्हा एखादं नेतृत्व प्रतिज्ञा घेतं, शपथ घेतं आणि तसंच काम करतं, त्याच वेळेला त्या देशाचा साम्राज्यात रूपांतर होतं. अधिक कशा करता हा प्रश्न कधीच कोणत्या सम्राटाला पडत नाही. आज जे मिळालं आहे ते पुरेसा नाही. अधिक विस्तार केला तर विस्ताराची प्रक्रिया चालूच राहील, हे आपण विसरता कामा नये. अनेक साम्राज्यांचा नाश केवळ युद्ध नको या भावनेतून झाला. कारण एखाद्या देशाने युद्ध नाही करायचं असं जरी ठरवलं तरी इतर आक्रमण करणारच नाही असं कसं बरं ठरवता येईल. इतर देशांचं धोरण आपण कधीच ठरवू शकत नसतो. त्यामुळे आपलं धोरण किती सशक्त, प्रामाणिक आणि प्रबळ आहे यावरच आपलं स्थैर्य निश्चित होत असतं. त्याग आणि दया हा सद्गुण आहे, व्यक्ती करता, देशांकरता नाही, हे विसरता कामा नये. आज याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा अमेरिका आपण घेऊया. स्थैर्याचा परिणाम काय झाला? उपभोगवादी वृत्ती या देशात वाढू लागली. श्रमप्रतिष्ठेत घट झाली. अनेक मोठे कारखाने अमेरिकेतून चीनमध्ये, तैवानमध्ये, कोरियामध्ये गेले. त्यामुळे या देशाचं परावलंबित्व वाढलेलं आहे आणि याच्यातूनच या साम्राज्याला आता मोठा धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. स्थैर्याचा परिणाम सुखासीन वृत्तीत होतो. जे जे मिळालं आहे त्याचा उपभोग घेण्याकरता प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती तत्पर असतोच. परंतु ही तत्परता जितकी सुखासीनतेमध्ये असते, त्यासोबतच कर्तव्याप्रती पण असली पाहिजे. ऐशाराम आणि विलासित जीवन जगण्याची इच्छा गैर नाही.
परंतु तसं करीत असताना शौर्यावर आपला विश्वास असला पाहिजे. केवळ रंजकवादी वृत्ती असता कामा नये. कल्पकता आणि नाविन्य ज्या देशातून हद्दपार होतं त्या देशाचा विकास थांबतो. गुप्त वंशाच्या विनाशानंतर भारतामधून कल्पकता आणि नाविन्य वाढत्या जातीभेदामुळे हळूहळू कमी होत गेली. त्याचा परिणाम केवळ जाती प्रबळ झाल्या असं नाही, तर भारताचं साम्राज्यच नष्ट झालं हे आपण विसरता कामा नये. ज्या समाजाची रचना अत्यंत स्थिर झालेली आहे, स्थितिशील झालेली आहे, ज्यात बदल होऊ शकत नाही, जो समाज नवीन काहीच करायला तयार नाही, अशा समाजाचा विकास आणि विस्तार कसा होईल बरं? मध्ययुगानंतर चीनमध्ये ज्या प्रकारचं स्थैर्य आणि एक स्थितिशील वृत्ती आली, त्यामुळे चीनचा विनाश झाला हे आपण लक्षात घेऊ शकतो. लांगुल चालन करणारं नेतृत्व आणि विकासावरील व्ययात कपात करणारं नेतृत्व कधीही मोठी झेप घेऊ शकत नाही. त्याचं उत्तम उदाहरण रोमचं मला देता येईल. रोमच्या अखेरच्या काळामध्ये 360 पैकी 300 दिवस दररोज उत्सवच साजरे होत होते. वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा प्रकार आणि खेळ होत होते. राजा आणि त्याचं सैन्य आणि त्याचे सेनाधिकारी, मंत्री हे केवळ या प्रकारच्या उपभोगवादी वृत्तीमध्ये एवढे गुंतलेले होते की रोम मधली सांडपाण्याची व्यवस्था देखील खराब झाली आहे हेही त्यांच्या लक्षात येऊ शकलं नाही. आणि स्वैराचारी वृत्तीचं जेव्हा समर्थन होतं त्यावेळेला त्या देशाला मोठा धोका पोहोचतो हे आपण विसरता कामा नये. अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर जॉन केनेडी पासून तर आताच्या अमेरिकेच्या अध्यक्षांपर्यंत सातत्याने चारित्र्यात घट होताना दिसून येते. जॉन केनेडी यांचे मर्लिन मनरो बरोबरची एकंदरीतच संबंध असतील किंवा बिल क्लिंटन असतील किंवा आताचे नेतृत्व असेल, या सर्वांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे आरोप घेण्यात आलेले आहेत. समाजाचा, लोकांचा जेव्हा नेतृत्वाच्या चारित्र्याबद्दल, त्याच्या कर्तव्यप्रियतेबद्दल संदेह निर्माण व्हायला लागतो, त्यानंतर ते नेतृत्व देशाला दीर्घकाळ चांगलं नेतृत्व देऊ शकत नाही. चैन आणि भोगलोलूप वृत्तीचं रोम हे आपण त्या विनाशाचं खरं कारण हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक प्रकारचे उत्सव, खेळ, सैनीचे प्रकार, रोममध्ये सैन्याने प्रवेशच करायचा नाही अशा प्रकारचे निर्णय, अनेक सरदारांमधील दरकारांमधील परस्परांबद्दल असणारी ईर्ष्या, या सम्राटाचा सेनापती मी झालो पाहिजे याच्याकरता मी काहीही करायला तयार आहे अशा प्रकारची भावना, सैन्यामध्ये आलेली शिथिलता आणि नेतृत्वाचं खुजेपणा. कमोडस नावाच्या रोमच्या राजाची हत्या त्याच्या मुलांनीच केली. केवळ आपण राजा बनावं, कारण कमोडसच्या दृष्टिकोनातून त्याचा मुलगा मॅक्सिमिलियन हा राजा होण्याचा लायकीचा नव्हता. त्याच्या बदली त्याला इतर कार्यक्षम व्यक्तीची नेतृत्वात नियुक्ती करायची होती की जे त्याच्या मुलाला मान्य झालं नाही. आजही आपण अशा प्रकारची उदाहरणं पाहतो की एखाद्या व्यक्तीला प्रमुख व्हायचं आहे संस्थेचं, पक्षाचं, देशाचं म्हणून तो वाटेल ते करायला तयार होतो, पण आपली क्षमता काय आहे याचा मात्र तो विचार करत नाही. ज्या वेळेला अशा प्रकारचं खुजं नेतृत्व आपल्याला प्राप्त होतं त्याबरोबर देशाचा, साम्राज्याचा ऱ्हास होणं स्वाभाविक आहे. विनाश आणि पतन ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. साम्राज्याचा विनाश सुरू झाला की त्याच्या पतनाच्या प्रक्रियेला आपोआपच चालना मिळते. परंतु विनाश सुरू झाला म्हणजे पतन होईलच असं नाही. एक महान इतिहासकार विल ड्युरॅन्ट यांनी असं म्हटलेलं आहे की रोम साम्राज्याचा विनाश झाला, पण पतनाची प्रक्रिया एका क्षणात किंवा एकाच निर्णयाने पूर्ण झाली नाही, तर ती दीर्घकाळ चालणारी एक प्रक्रिया होती. आणि या विनाशाचं कारण प्रत्येक साम्राज्याला लागू होणार आहे. कोणत्याही साम्राज्याचा, देशाचा, समाजाचा विनाश बाहेरून कधीच होत नाही. तो अंतर्गत अनास्थेतून, अंतर्गत विनाश प्रक्रियेतून, ऱ्हासातूनच होत असतो. पतन झालेला समाज पुन्हा पूर्वीच्या ऊर्जितावस्थेत येऊ शकतो. विनाशातून पुन्हा उत्थान होऊ शकतं, पण त्याच्याकरता कठोर वृत्तीचं नेतृत्व हवं. मग साम्राज्याच्या या ऱ्हासाची कारणं कोणती आहेत? एक तर आत्मतुष्टी वृत्ती. आमचं साम्राज्य सर्वश्रेष्ठ झालेलं आहे, याच्या पलीकडे आता आम्हाला काहीही मिळवायचं नाही, आता आम्ही जगावर राज्य अनंत काळापर्यंत करणार आहोत, अशा प्रकारचा समाजाचा किंवा नेतृत्वाचा दृष्टिकोन नेहमीच धोकादायक सिद्ध होतो. अल्प समाजात जे काही मिळालं आहे ते टिकवून ठेवता आलं तरी पुरे होईल असं वाटल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार थांबला नाही, उलट त्याचा ऱ्हास सुरू झाला. येत्या वर्षी कदाचित स्कॉटलंडमध्ये जनमत संग्रह होणार आहे आणि स्कॉटलंड इंग्लंड पासून दूर जाणार आहे. मग एकेकाळी ज्याला ग्रेट ब्रिटन असं म्हणत होतो, त्या देशामध्ये फक्त वेल्स आणि इंग्लंड हे दोनच छोटी बेटं राहतील. त्यातला ग्रेट शब्द कदाचित काढूनच टाकावा लागेल. अशा प्रकारे देशांचा, साम्राज्यांचा ऱ्हास होतच असतो. आत्मकेंद्री वृत्तीचं नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव असला की त्या देशाच्या नेतृत्वाच्या कडून मोठ्या कार्याची आणि विकासाची अपेक्षाच करता येत नाही. अनेक देशांपाशी मोठी साधन संपत्ती असताना, प्रचंड सैन्य सामर्थ्य असताना केवळ आत्मकेंद्री आणि अदूरदृष्टी वृत्तीच्या नेतृत्वामुळे त्या देशांचा आणि साम्राज्यांचा नाश झाला आहे असंच आपल्या लक्षात येईल.
उलट प्रभावी आणि कणखर नेतृत्वाने पतनापासून देशाला पुनरुत्थानात आणलं आहे. हे आपल्याला जर पाहायचं असेल तर श्री पुतीन यांनी बोरिस येल्सिन यांच्यानंतर रशियाला दिलेलं नेतृत्व आपण लक्षात घेऊ शकतो. एका पतनाच्या शिखरावर असणाऱ्या देशाला पुन्हा ऊर्जितावस्था मिळवून देण्याचं सामर्थ्य नेतृत्वामध्ये असतं. आणि जेव्हा नेतृत्व कणखर, प्रबळ, शक्तिशाली आणि विशेष म्हणजे विशाल दृष्टिकोन असणारं असतं, साम्राज्यवादी दृष्टिकोन, तेव्हाच त्या देशाची प्रगती होते. त्याबद्दल पुतीन यांचं उत्तम उदाहरण आहे. एक अजून महत्वाचं कारण साम्राज्य विनाशाचं तुम्हाला मला सांगितलं पाहिजे, ते म्हणजे आत्मनाशाची ओढ. सर्वोच्च पदावर आल्यावर आत्मनाशाची ओढ नैसर्गिक असते. आता आपण परिपूर्ण आहोत, भविष्यात काहीही करणं शक्य नाही, अशा प्रकारची भावना तयार झाली की प्रत्येक अयोग्य गोष्टीचं उदात्तीकरण करतायत, अनितीच्या अनेक कार्यांमधलं श्रेष्ठत्व शोधत आहेत, सद्गुणांची विकृती निर्माण होते आणि आपण गुन्हेगार आहोत अशा प्रकारची भावना अकारणच निर्माण होते. अयोग्य गोष्टींबद्दल, कृतींबद्दल, तत्वांबद्दल आकर्षण निर्माण होतं. आणि या सर्वांचा प्रभाव आणि परिणाम म्हणजे त्या साम्राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेला केवळ खिळच बसत नाही, त्या समाजाची अधोगती सुरू होते. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक विकसित देशांमधल्या अधोगतीचं कारण आपल्याला याच कारणांमध्ये कुठेतरी पाहता येईल, हे निश्चित आहे. रोमचा विनाश हा देखील आत्मनाशाच्या ओढीतूनच झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला रोम खऱ्या अर्थाने जगावर राज्य करत होतो, त्यावेळेला तेथील राजे अत्यंत निष्काळजी वृत्तीचे झाले होते. त्यांच्या मनात समाजाबद्दल आणि साम्राज्याबद्दल अनादराची भावना निर्माण झाली होती. मी महान सम्राट आहे असा गर्व अकारण ते करत होते. विकासाप्रती, देशाच्या विस्ताराप्रती, साम्राज्याचं स्थैर्य टिकवून ठेवण्याप्रती उदासीनतेची भावना त्यांच्या मनात होती. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला एका रोमच्या सम्राटाचं द्यावं लागेल. साम्राज्याच्या सामर्थ्याची त्याची भावना त्याच्या मनात एवढी काही प्रभावी झाली होती की जेव्हा त्याची सिनेट भरायची, सभा भरायची प्रतिनिधींची, त्यावेळेला एखादं निर्णयाकरता आलेल्या कागदपत्रावर तो कधी स्वतः शिक्का मारत नसे, तर आपल्या कुत्र्याचा पंजा उमटवत असेल. कुत्र्यानी जर सरळ पंजा उमटवला तर ते बिल पास होणार, उलटा पंजा उमटला तर ते बिल नाकारलं जाणार. अशा प्रकारचा निर्णय घेण्याची पद्धती एखाद्या देशाचा सम्राट जेव्हा वापरतो, तेव्हा त्याच्या विनाशाला किती वेळ लागायला पाहिजे. पराक्रमाचा अभाव हे तर सर्वातच महत्वाचं कारण आहे. पराक्रम हा व्यक्तिगत कधीच नसतो. पराक्रम हे समाजाच्या शौर्य वृत्तीचं, विजिगुषी वृत्तीचं प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. केवळ एखादा व्यक्ती, एखादा प्रधानमंत्री, एखादा राष्ट्रपती, एखादा राष्ट्राध्यक्ष, एखादा राजा प्रभावी पराक्रमी असला म्हणजे देशाचा विकास आणि उद्धार होत नाही. त्या संपूर्ण समाजातच ती कामना असायला पाहिजे, ती भावना असायला पाहिजे. आत्मकेंद्री वृत्ती विनाशाला नेहमीच आमंत्रण देत असते. स्वकीयांमधील स्पर्धा, मला कसंही करून सत्तेत यायचं आहे, त्याकरता माझ्या विरोधकांचा मी हव्या त्या पद्धतीने विनाश करेन, त्यांची बदनामी करीन, त्याच्याकरता परकीय सामर्थ्याची आणि सत्तेची मदत घेईन, अशी भावना जेव्हा निर्माण होते, त्या देशाचा विनाश व्हायला फार काही करावं लागत नाही. एखाद्या देशाच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या देशातून माहिती पुरविली जाते, मदत केली जाते, त्यांच्या गुप्तहेरांची मदत घेतली जाते, अशी दृश्य आपण इतक्यातच पाहिली असतील. सत्ता केंद्राची ओढ, आपली पात्रता काय आहे याचा विचार न करता सत्तेत मी राहिलो पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, मला मोठं पद मिळालं पाहिजे, त्याच्याकरता उत्तराधिकारी आणि अधिकारी जेव्हा प्रयत्न करू लागतात, आपसात स्पर्धा करतात, केवळ स्वार्थापोटी आणि इतरांच्या द्वेषापोटी देशाच्या विनाशाच्या धोरणांना प्रोत्साहन देतात. सत्तेत सहभाग मिळावा, मग त्याकरता कोणीही सत्तेत राहिला तरी चालेल, पण मला सत्तेतलं एक महत्वाचं स्थान आणि संपत्ती मिळाली पाहिजे, असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा तो देश हळूहळू विनाशाच्या दिशेने प्रवास करायला लागतो. आत्मवंचक वृत्ती आणि सगळ्यात वाईट म्हणजे अयोग्य व्यक्तींचा अयोग्य ठिकाणी होणारा सत्कार आणि सन्मान, गुणवत्तेची उपेक्षा, यामुळे देश विनाशाच्या गर्तेत जातो. आप्त इष्टांसाठी गुणवानांचा हत्या करणं, त्यांचा अपमान करणं, हे कोणत्याही देशाला कधीच परवडणारं धोरण नाही. मांजराला आरशात पाहून आपण सिंह असल्याची भावना होते, पण तो सिंह नसतो याची त्याला जाणीवही असते. नवनिर्मिती आणि कल्पकतेचा विनाश झाला की समाज कधीच विकासाच्या पथावर पुढे जाऊ शकत नाही. याचं उत्तम उदाहरण भारतातल्या अनेक साम्राज्यांचं देता येईल. ज्या ज्या सम्राटांनी साम्राज्यांची स्थापना केली, त्यांनी अनेक नवीन आणि चांगल्या गोष्टी त्या साम्राज्यात आणल्या, परंतु त्यांच्या वंशजांना मात्र जैसे ते वृत्तीने पछाडलेलं होतं. ते स्थितीप्रिय झाले होते. अत्यंत विशाल आणि सुंदर मंदिरं बांधणारा हा देश, अत्यंत उत्तम दर्जाची बांधकाम व्यवस्था, जलपुरवठा आणि रस्ता व्यवस्था करणारा हा देश, कायदा, साहित्य, संस्कृती याच्यामध्ये मोठं योगदान करणारा हा देश अचानक कसा काय संपला असेल? याचं उत्तर त्याच्या गतिशून्य रचनेमध्ये आहे, त्याच्या ताठर समाज रचनेमध्ये आहे.
प्रयोगशील विचारांना जिथे विरोध होतो, जिथे विकासाच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक उपक्रमाला विरोध केला जातो, केवळ तो व्यक्तिगत स्वार्थातून असेल किंवा राजकीय विरोधातून असेल. मग एखादी चांगली प्रकल्प, चांगला योजना एखाद्या देशात एखाद्या राष्ट्रप्रमुखाने आणली, तरी केवळ व्यक्तिगत स्वार्थाकरता जेव्हा आपण त्याला विरोध करायला लागतो, त्यावेळेला स्वाभाविकपणे त्या देशाचा विकास थांबतो. चुकीच्या जीवन मूल्यांचा जेव्हा प्रसार होतो, स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म यांच्याबद्दलचा आदर निघून जातो आणि इतरांचं अनुकरण करण्यात मोठा आनंद वाटायला लागतो. मग ते अनुकरण चांगल्या गोष्टींकरता आहे का वाईट याच्याबद्दल आपण विचार करू शकत नाही. आपली वैचारिक क्षमताच खुंटून जाते. त्यावेळेला आपण कुठे बरं जाऊ शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकुचित विचारसरणीला प्रोत्साहन देणारी वृत्ती, राज्य विस्ताराबाबत उदासीनता असणं, तटस्थता आणि उपेक्षा विचार असणं, आर्थिक प्रगतीला, भौतिक प्रगतीला दुय्यम स्थान देणं, श्रेष्ठ सामाजिक मूल्यांची उपेक्षा करणं, या सर्व गोष्टी अत्यंत महाग आहेत. यांचा स्वीकार कोणत्याही देशाला परवडू शकत नाही. यांचा स्वीकार केल्यानंतर कोणत्याही देशाची प्रगती होऊ शकत नाही. जेव्हा मन बंद असेल, जेव्हा मनातच नवीन विचार येऊ शकत नसतील, तेव्हा कृतीतून नाविन्याची अपेक्षा करणं, नवीन कृती, नवीन निर्मितीची अपेक्षा करणं गैर आहे. आणि म्हणून मन मोकळं ठेवून अनेक चांगल्या नवीन गोष्टींचं स्वागत करण्याची तत्परता, तयारी जेव्हा समाजाची असते, तेव्हाच त्याचं श्रेष्ठत्व टिकून राहतं. युद्ध आणि विकास तंत्राबाबत उपेक्षा तर कोणत्याही देशाला कधीच परवडू शकत नाही. मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगू इच्छितो. 1954 साली भारताच्या संरक्षण विकासाच्या अंदाजपत्रकावर जेव्हा चर्चा सुरू होती, तेव्हा आपले एक संसद सदस्य म्हणाले, भारताने संरक्षणावर एकही पैसा खर्च करणं मला मान्य नाही, कारण हा शांततेचा आणि अहिंसावाद्यांचा देश आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे युद्ध तंत्राबद्दल, विकास तंत्रांबद्दल उदासीन धोरण ठेवतो, उपेक्षा करतो, त्यावेळेला मग आपल्याला मोठा पराभव देखील 8च वर्षात स्वीकारावा लागतो. हे आपण कसं विसरणार आहोत बरं? विकासास पोषक वातावरणाचा अभाव असेल, नवीन शस्त्र आणि तंत्र निर्माण करण्यास विरोध असेल, राज्यतंत्राकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असेल, तर स्वाभाविकपणे देशाचा विकास होऊ शकत नाही, देशाचा विनाशच होतो. जेव्हा देशाच्या कार्यभारात, राज्यकारभारात, प्रशासनात परकीय व्यक्तींचा समावेश झाला असेल आणि त्यांचा अकारण हस्तक्षेप वाढला असेल, त्यांचे राजकीय हेतू आणि उद्देश काय आहेत हे समजून न घेता ज्यावेळेला त्यांना आपण राज्यकारभारात सहभागी करून देतो, त्यावेळेला त्या देशाचा नाश होतो. विजयनगराच्या ऱ्हासाचं खरं कारण खिलजीने केलेलं आक्रमण नाही, तर विजयनगराच्या राज्यामध्ये अनेक परकीय व्यक्तींचा सल्लागार म्हणून झालेला समावेश आहे, हे आपण विसरता कामा नये. व्यूहरचनात्मक नियोजन जेव्हा होत नाही, शत्रुपती आपण जेव्हा जागरूक नसतो, त्यावेळेला देशाचं संरक्षण, साम्राज्याचं संरक्षण कसं बरं होऊ शकेल? त्याचं एक उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. एका गावामध्ये सर्वत्र खूप शांतता होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. गावाचा जो प्रमुख होता, तो मात्र गावाच्या टोकापाशी बसून आपल्या तलवारीला धार देत होता. एका माणसाने विचारलं, अहो इथे तर सर्वत्र शांतताच आहे, मग या तलवारीला धार देण्याची गरज काय? तर तुम्हाला या तलवारीला जोपर्यंत धार आहे ना, तोपर्यंत इथे शांतता आहे. जोपर्यंत आपण शस्त्रास्त्रांप्रती जागरूक आहोत, आपल्या सैन्य विकासाकरता, आपल्या संरक्षण विकासाप्रती आपण जागरूक आहोत, तोपर्यंतच आपला किंवा कोणत्याही साम्राज्याचा विकास आणि विस्तार होत असतो. जेव्हा नेतृत्व स्वार्थ आणि स्वार्थाकरताच जगत असतं, जे नेतृत्व जनतेप्रती उदासीन असतं, ज्याला विकासापेक्षाही व्यक्तिगत स्वार्थाला अधिक महत्व द्यावंसं वाटतं, जे विलासी वृत्तीचं आणि विलास प्रधान आहे, खोट्या भावनांनी जे प्रताडित झालेलं आहे, याही पेक्षा वाईट म्हणजे जे विघातक कार्यांचं प्रोत्साहन करतं. मग देशामध्ये जर अतिरेक्यांनी जर हल्ला केला असेल, तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचं कोणतेतरी तात्विक समर्थन करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, त्या वेळेला देशाला खरा धोका, खरं आव्हान निर्माण होत असतं. निरोचं आत्मसुखकारक चिंतन हे याच गोष्टीचं प्रतीक आहे. परकीयांचा प्रभाव, एकेकाळी रोमन संस्कृती सगळ्या जगभर प्रसिद्ध आणि प्रभावी होती, परंतु जसा जसा मूळ रोमन वंश माघारला, रोममध्ये आणि रोमन साम्राज्यामध्ये जेव्हा इतर वंशीय लोकांचं प्राबल्य वाढलं, राज्यात स्वैराचाराला प्रोत्साहन मिळायला लागलं, त्याबरोबर रोमन संस्कृतीबद्दलची आस्था हळूहळू कमी होत गेली. या अनास्थेमुळेच रोमन साम्राज्याच्या बद्दल असणारा आदर, सन्मान आणि विकासाची भावना, गर्वाची, अभिमानाची भावना हळूहळू कमी झाली. रोमन जनतेलाच रोमन साम्राज्य हा एक बोजा वाटायला लागला, एक अवजड असं यंत्र वाटायला लागलं. स्वाभाविकपणे जनतेचा राज्यकारभारातला, विकासातला सहभाग कमी झाला. रोमन साम्राज्याचा विनाश झाला. क्षुद्र स्वार्थ आणि दीर्घद्वेष या दोन गोष्टी जेव्हा नेतृत्वामध्ये असतात, त्यावेळेला त्या देशाच्या नेतृत्वाला फार काही पुढे जाता येत नाही. केवळ सत्तेसाठी लढणारे नेतृत्व
कधीच देशाला दिशा देऊ शकत नाही. मी आलो नाही सत्तेत तरी चालेल, पण इतरांचा विनाश झाला पाहिजे अशा भावनेने जेव्हा देशांतर्गत नेतृत्व प्रयत्न करतं, त्यावेळेला ते स्वतःचा आणि इतरांचा विनाश करतं. आम्ही, मीर जाफर, बाळाजी पंत नातू, सूर्याजी पिसाळ या सगळ्यांची नावं आपण प्रातस्मरणीय म्हणून लक्षात ठेवत नाही, तर या कारणामुळे लक्षात ठेवतो. तेव्हा केवळ संपत्ती आणि पद मला मिळालं तर मी देशाचा वाटेल तो नाश करायला तयार आहे, अशा प्रकारची अत्यंत स्वार्थी आणि नीचपणाची भावना जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात असते, इतरांच्या पराभवासाठी किंवा भौतिक कामनेसाठी जेव्हा व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या देशहिताचा त्याग करायला तयार होता, तेव्हा ते देशाचा, साम्राज्याचा विनाश करण्याकरता कितीतरी पावलं पुढे चालून गेलेली असतात. आणि म्हणून वास्तवापासून दूर असणारा, अज्ञानात आनंद मानणारा, ज्याला शत्रूचं आकलन झालं नाही, ज्याला शत्रूच्या सामर्थ्याचं, त्याच्या धोरणांचं, आपल्या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचं आकलन झालं नाही, त्या देशाचं साम्राज्य टिकून राहू शकत नाही. ब्रिटिशांना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेल्या जगाच्या परिवर्तनाचं आकलन सुरुवातीला झालं. ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्याचा विनाश त्यातूनच झाला. ऑटोमन साम्राज्याचा विनाश हा केवळ विरोधाच्या स्वरूपाची जाणीव न झाल्यामुळे झाला. तर रोम साम्राज्याचा विनाश नंतरच्या सम्राटांच्या व्यक्तिगत सुखासाठी वागणाऱ्या बेजबाबदार वृत्तीतून झाला. आत्ममग्न असणारं नेतृत्व समाजाला कधीही दिशा देऊ शकत नाही, असं अनेक भारतीय अत्यंत पराक्रमी राजघराण्यांच्या विनाशातून आपल्याला दिसून येऊ शकेल. आपण इतिहासातून शिकलो नाही की इतिहास आपल्याला वारंवार तेच धडे पुन्हा पुन्हा शिकवायला लागतो. आपण साम्राज्य निर्मितीची कांक्षा ठेवायची नसेल तरी चालेल, पण देश सुरक्षित आणि सुखकर ठेवायचा असेल तर कोणत्या कारणामुळे देशाचा विनाश होतो हे तरी आपण समजून घेतलंच पाहिजे. ही समज आपल्यात यावी. या देशाच्या विकासाकरता, विस्ताराकरता आपण प्रखरपणे, जागरूकपणे प्रयत्न करावे. देशाच्या प्रगतीच्या आडमध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करण्याकरता आपण प्रयत्न करावा. ही भावना जोपर्यंत आपल्या मनात विकसित होत नाही, हा देश माझा आणि मी या देशाचा, अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत एखाद्या आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण आणि सशक्त देशाची कल्पना करणं अशक्य वाटायला लागतं. जागरूक आणि जाणीव असणारा नागरिक हा देशाचा खरा सामर्थ्य आहे. आपण ते सामर्थ्य निर्माण करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे जरा एक मिनिट घ्या. कोणाला काही विचारायचं आहे का? सर, मी मिसेस राठी बोलतीये. बोला. भारताचं जे भारताच्या सीमेलगत म्हणजे चीनची ज्या आता हे रस्त्या याच्यावरून झालेले द्वंद्व, चीनच्या लेह लडाखच्या बाउंड्रीवर, बरं. त्या चीनच्या बाउंड्रीवर जे झालेलं, त्याला भारताने जे तोंड दिलेलं आहे, त्यात भारताने कोणत्या म्हणजे आता कोणत्या कोणत्या गोष्टी भारताला कमी पडल्या की त्यांनी माझा आपल्यावर याचा चाल अभ्यास नाही. करण्याचा मी याचं प्रयत्न उत्तर केलाय? देऊ शकणार नाही. माझा याचा मुळीच अभ्यास नाही आहे. भारताच्या संरक्षण धोरणाचा वगैरे अभ्यास करण्याकरता खूपच तयारीची माणसं लागतात. मी त्याच्यापैकी अच्छा. नाही. त्याच्यामुळे मला जेव्हा केव्हा याच्याबद्दल माझी माहिती मला प्राप्त होईल, मी निश्चितपणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके ओके, थँक्यू. छान झालं सर, अतिशय सुरेख. धन्यवाद. अजून कोणाला काही विचारायचं आहे का?